राष्ट्रगुरू समर्थ रामदासांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण ह्या कार्यक्रमाला प्रारंभ करूया. या संमेलनाचे उद्घाटक साऱ्या सातारकरांच्या जिव्हाळ्याचं स्थान असणारे माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, तसंच सातारचे जिल्हाधिकारी माननीय जितेंद्र डुडी साहेब, तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माननीय प्रांत संघचालक माननीय नानासाहेब जाधव, संस्थांचे अध्यक्ष आणि अधिकारी स्वामी माननीय भूषण स्वामी, संस्थांचे विश्वस्त माननीय बाळासाहेब स्वामी, ॲडव्होकेट महेशराव कुलकर्णी, डॉक्टर अनंतराव निमकर, श्री दीपकराव पाटील, सर्व मठपती आणि आपण सर्व समर्थ भक्त सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करून मी मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण दीप प्रज्वलन आणि समर्थ प्रतिमेचं पूजन करावा. घेते हो घेते याच्यावर लिहिले तरी चालेल. ओम भद्रं कर्णे शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः स्तुष्ट्वा स्वस्तनूभिरौयजे देवगीतं यदायुः. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम स्वस्ति नो मिमीतामश्विना भगस्वस्ति देव्यदितिर्नरवणाः स्वस्ति पूषा असुरो दधातु न स्वस्ति द्यावा पृथिवी सुचेतुना स्वस्ति वायुमुपब्रवामहे सोमो स्वस्ति भुवनस्य स्पतिः बृहस्पतिर्वदनो स्वस्तये आदित्यासो भवन्तु नः विश्वे देवानो अद्या स्वस्तये वैश्वानरो वसुरग्निः स्वस्तये देवावन्द्रुभव स्वस्तये स्वस्ति नो रुद्रः पात्वं हसः स्वस्ति मित्रावरुणः स्वस्ति पथ्येरेवती स्वस्ति न इन्द्रश्चाग्निश्च स्वस्ति नो हरिते कृधि स्वस्ति बन्धा मनोचरेम सूर्या चन्द्रमसा विवा पुनर्दताघ्नता जानता सङ्गमे महि स्वस्तयनन्तारक्षमरिष्टनेमिं महद्भूतं वायसन्देवतानाम् असुरग्निमिन्द्रौसकं समत्सु बृहद्यशो नावमिवारुहेम अहो मुच माङ्गिरसङ्गयं च स्वस्त्यात्रेयं मनसा च तार्क्ष्यं प्रयतपानि शरणं प्रपद्ये स्वस्य सम्बाधेष्वभयन्नो अस्तु. शान्ता पृथिवी शिवमन्तरिक्षं द्यौर्नो देव्यभयन्नो अस्तु. शिवादशः प्रदिश उद्दिशो नाभो विद्युतः परे पातु सर्वतः शान्तिः 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 सर्वारिष्टशान्तिरस्तु. यानंतर आज जे मान्यवर अतिथी आपल्याला लाभले आहेत त्यांचा आपण समर्थ प्रसाद देऊन सन्मान करणार आहोत. मी संस्थांचे अध्यक्ष आणि अधिकारी स्वामी श्री भूषण स्वामी यांना विनंती करते की आपण या संमेलनाचे उद्घाटक आदरणीय शिवेंद्र महाराज यांचा समर्थ प्रसाद देऊन सन्मान करावा.
कीर्तन, प्रवचन याचे कार्यक्रम आयोजित केले की जेणेकरून 4 जण तिथं येतील, वैचारिक आदानप्रदान समाजामध्ये होईल. या हेतूनं त्यांनी कीर्तनाची सुरुवात केली. आज थोडीशी ही कीर्तनाची कला मागं पडत चालली आहे हे जाणूनच रामदास स्वामी संस्थांनी समर्थांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसाराचा वसा घेण्याच्या दृष्टीनं कीर्तन महाविद्यालयाची स्थापना केलेली आहे. ही आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. मी आजच्या आपल्या सन्माननीय अतिथींना, डुडी साहेबांना आणि माननीय शिवेंद्र महाराजांना विनंती करते की आपण ह्या फलकाचं उद्घाटन करून कीर्तन महाविद्यालयाचं औपचारिक उद्घाटन करावं. समर्थ. धन्यवाद. संस्थांच्या इतिहासातला हा अतिशय गौरवास्पद असा क्षण आहे. आज या कीर्तन महाविद्यालय यानंतर आपण माननीय डुडी साहेबांचं मनोगत ऐकणार आहोत. मी त्यांना विनंती करते की आपण आपले विचार व्यक्त करावेत. सर्वप्रथम श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगड, रामदासी मठपती संपर्क कार्यालय आणि त्याचे सर्व प्रमुख आणि कार्यकर्ते याच्याद्वारे आज आयोजित वार्षिक विचार मंथन संमेलनमध्ये मला बोलवला, त्यासाठी सर्वांचा धन्यवाद. आज या संमेलनामध्ये उपस्थित आपले जिल्ह्याचे माननीय आमदार माननीय शिवेंद्रराजे भोसले, त्याच्यासोबत मठाचे सर्व प्रमुख, सर्व कार्यकर्ते, त्या सर्वांचा मी आज ह्या संमेलनामध्ये स्वागत करतो आहे. जसं की आता मॅडमने सांगितलं की हा संमेलन घेण्याचा उद्देश असा आहे की धार्मिक आणि सामाजिक हे दोघेही गोष्टीचा विचार आदान प्रदान झाला पाहिजे. जे आपली नवीन पिढी आहे तेही जे आपला भारताचा इतिहास आहे, भारताची जे रीतिरिवाज आहे, समाजामध्ये जे चांगली गोष्टी आहे त्या सर्वाचा मंथन करताना, त्याचा विचार करताना ते जे एक सांगली आहे जे हजारो वर्षापासून आपल्या देशात अजूनही कंटिन्यू आहे, चालू आहे, ते पुढेही गेली पाहिजे. तर त्यासाठी अशा प्रकारचे संमेलन खूप महत्त्वाचे असतात. सर्वांना माहिती आहे की आपला जे भारत देश आहे ते संपूर्ण विश्वामध्ये सर्वात जुना देश आहे. जुना म्हणजे बाकीचे देश आहे तिथे मध्ये मध्ये काही हे पडले होते, ब्रेक पडले होते, कंटिन्युअस नव्हता. पण आपला देश जे आहे ते कंटिन्युअस आहे. आपले रीतिरिवाज, आपली प्रथा तेही कंटिन्युअस आहे. आणि वैदिक आर्यांपासून जे आपले नियम कायदे होते, एथिक्स होते, ते अजूनही कंटिन्यू आहे. त्याचं कारण हाच आहे की असे प्रकारचे जे आपण संमेलन घेतो ते तेव्हापासून नेहमीप्रमाणे चालतात. आपल्या समाजामध्ये काही वरिष्ठ लोक येतात, ते असे प्रकारचे संघटना स्थापित करतात, असे संस्थान स्थापित करतात आणि विचाराचे आदानप्रदान करतात. संमेलनचा मला असं वाटतं की आता आपला उद्देश असला पाहिजे की जे आपली पुढची जी तरुण पिढी आहे, आता सोशल मीडियाचे द्वारे आणि इंटरनेटचे द्वारे आणि जे एक्सपोजर आपला वाढलेला आहे त्याच्यामुळे खूप पॉझिटिव्ह फायदेही झालेले आहे. खूप पॉझिटिव्ह फायदेही झालेली आहे, पण त्याच्यासोबत त्याचे नुकसान पण खूप होत आहे. समाजामध्ये वेगवेगळे संभ्रम निर्माण होतात. जे अँटी सोशल एलिमेंट्स आहे ते चुकीची माहिती पसरवतात.
तर ते सर्व गोष्टी जे आहे ते थांबणे खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी जी आपली तरुण पिढी आहे त्याच्यामध्ये जे समाजासंदर्भात जे एथिक्स आहे आपले काय केला पाहिजे, समाजामध्ये काय पद्धतीने सामंजस्य ठेवलं पाहिजे, प्रसन्नता ठेवली पाहिजे, शांतता ठेवली पाहिजे, त्याचेही विचाराचे आदानप्रदान खूप महत्त्वाचे असते. तर तशा प्रकारचे संमेलन जे तुम्ही घेत आहे चांगली गोष्टी आहे. आणि मलाही जिल्हाधिकारी म्हणून खूप चांगला वाटला की श्री रामदास स्वामी संस्थानने अशा प्रकारचा एक कीर्तनचा एक प्रकार देऊन आणि असे चांगले जे आपले एथिक्स मॉरल्स जे आहे ते आपली तरुण पिढीमध्ये कंटिन्युअस ठेवणे, त्याला पुढे घेऊन जाणे, अशा प्रकारचे कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी घेत आहोत. आणि याचा नक्की फायदा संपूर्ण देशाला होईल. कारण ज्या समाजामध्ये चांगले एथिक्स असतात, चांगले मॉरल असतात, सामंजस्य असतो, प्रसन्नता असते, शांती असते, ते देश 100% पुढे जातो आहे. आपला देश मागचे 2-3 दशकापासून खूप चांगल्या गतीने पुढे चालला आहे. आणि सध्याही आपले जे देश आहे, आपली जे सत्ता आहे, आपले पंतप्रधान आहे, त्याचाही एक संकल्पना आहे. आणि आपले संपूर्ण देशाची प्रत्येक नागरिकाची एक संकल्पना आहे की 2047पर्यंत आपला देश जे आहे ते विकसित देशामध्ये आला पाहिजे. आणि त्यासाठी जे विकासासाठी जे काही पाऊल उचलण्याची गरज आहे ते प्रत्येक राज्य, प्रत्येक सरकार त्याच्यानुसार उचलतेच आहे. पण त्याच्यासोबत हे महत्त्वाचं आहे की समाजामध्ये प्रसन्नता, शांतता, सामंजस्य असलं पाहिजे. कारण आपला जे देश आहे ते खूप डायव्हर्स देश आहे. खूप वेगवेगळे आपले समाजामध्ये धर्म असतात, वेगवेगळी लँग्वेजेस आहे, वेगवेगळे जोग्राफी आहे, भौगोलिक जे एक डायव्हर्सिटी आहे तेही आपल्या देशामध्ये खूप आहे. तर हा सर्वाचा विचार करताना एक दुसऱ्याची सामंजस्य ठेवणे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी अशा प्रकारचे जे आपण संमेलन घेतो त्याचा खूप मोठा उपयोग आपल्या देशालाही होणार आहे. तर अशा प्रकारचे आपण कंटिन्यू ठेवा, समाजामध्ये एक सामंजस्य कंटिन्युअसली ठेवा. आणि आज ह्या कार्यक्रमामध्ये तुम्ही मला बोलवला त्यासाठी आम्ही परत एकदा धन्यवाद देतो. आज 1 ऑक्टोबरला केंद्र शासनाने संपूर्ण देशात स्वच्छता आणखीन वाढवण्यासाठी स्वच्छ भारत अभियान 2014ला चालू झाला होता. त्याच्यानंतर आपण आपल्या देशामध्ये एक परिवर्तन बघितलं आहे की हळूहळू खूप चांगल्या पद्धतीने स्वच्छता आपल्या समाजामध्ये पण आणि संपूर्ण जे आपला देश आहे त्याच्यामध्ये दिसायला लागली आहे. तर त्याच धर्तीवर आज लोकांमध्ये आणखीन स्वच्छता ठेवण्यासाठी, जनजागृती करण्यासाठी 1 तास समाजाचे सर्व लोक एकत्रित येऊन स्वच्छता करतील त्यासाठी एक मोहीम ठेवलेली होती. तर ते आज पुढचे 15 दिवस कंटिन्युअसली चालणार आहे. त्याचा उद्देश असा आहे की प्रत्येक माणसामध्ये एक अशी मानसिकता तयार झाली पाहिजे की आपल्या देशाची, आपल्या समाजाची, आपले जे नेबरहूड आहे, आपला जे घर आहे, आपला गाव आहे, त्याची स्वच्छता ठेवणे प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे. आणि तशी मानसिकता तयार करण्यासाठी आजपासून एक पंधरवडा चालू होतो आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक समाजाचे, प्रत्येक नागरिकाची सहभाग आपण स्वच्छता करण्यासाठी घेत आहोत. तर त्यासाठी मला थोडासा जावं लागणार आहे. तर तुम्ही सर्व लोकांनी मला बोलवला त्यासाठी धन्यवाद. आणि हा कार्यक्रम साठी जाण्यासाठी आम्ही सर्व लोकांची परवानगी घेत आहोत. धन्यवाद. धन्यवाद. खूप अनमोल असं विचारधन जिल्हाधिकारी साहेबांनी आपल्याला दिलं. आज खरं म्हणजे त्यांचा खूप व्यस्त कार्यक्रम आहे, पण त्याच्यातून सुद्धा ते वेळ काढून आज इथे आले याचा विशेष आनंद वाटतो. मी त्यांना संस्थांतर्फे विशेष धन्यवाद देते. आत्ताच त्यांनी सांगितलं की त्यांनी सांगितल्याप्रमाणे खरंच आपल्या देशाचा उज्ज्वल इतिहास आहे. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की पूर्व दिव्य ज्यांचे त्यांना रम्य भावी काळ, हाच बोध इतिहासाचा सदा सर्व काळ. यानंतर आपण आमदार साहेबांचे विचार ऐकणार आहोत. तत्पूर्वी
आज ज्येष्ठ पत्रकार श्रीयुत उदय निरगुडकर आज हेही आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेत. मी संस्थानचे अधिकारी स्वामी श्रीयुत भूषण स्वामी यांना विनंती करते की आपण समर्थ प्रसाद देऊन त्यांचा सन्मान करावा. रघुवीर समर्थ. यानंतर माननीय शिवेंद्र महाराजांना विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगड या आपल्या संस्थांच्या माध्यमातून प्रतिवर्षी होणारा रामदासी मठपती संपर्क कार्यालय प्रमुख आणि कार्यकर्ते यांचं आज वार्षिक विचारमंथन संमेलन या समर्थांच्या भूमीमध्ये आणि आपल्या सज्जनगडावर हे संमेलन आज इथं पार पडतं आहे. त्याचबरोबर जे कीर्तनाचं महाविद्यालय आज रामदास स्वामी ज्या नावानं महाविद्यालय जे स्थापन केले त्याचं पण आज अनावरण झालं आहे. त्याचा पण शुभारंभ लवकरच या ठिकाणी होणार आहे. या कार्यक्रमाला आपल्याला आताच मार्गदर्शन करून गेलेले आपले सातारचे कलेक्टर माननीय जितेंद्र डुडी साहेब, त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसंघाचे माननीय नानासाहेब जाधव, आवर्जून या कार्यक्रमाला आलेले हे ज्येष्ठ पत्रकार आणि कंपनी डायरेक्टर माननीय डॉक्टर उदयजी निरगुडकर, त्याचबरोबर माननीय सुग स्वामी ज्यांनी प्रास्ताविक केलं त्या माननीय डॉक्टर ज्योत्सना कोलटकर, ॲडव्होकेट श्री महेश कुलकर्णी, माझे मित्र आणि आपल्या ट्रस्टचे विश्वस्त माननीय दीपक पाटील, डॉक्टर निमकर, हे सगळे डॉक्टर साहेब घरचेच असल्यासारखं आहे. कारण म्हणजे आता आमच्याकडं म्हणजे ती पूर्वीची जी पद्धत होती ती नाहीतर डॉक्टर साहेबांना म्हणजे मी तरी वैयक्तिक राजवैद्य म्हणून काय हे असेल ते दिलं नाही. कारण वस्तुस्थिती आहे, म्हणजे मी का म्हणतोय ह्याचं पण कारण आहे की मला 2 वर्ष मानेचा म्हणजे साताऱ्यातल्या अनेकांनी बघितलं, मला 2 वर्ष मानेचा फार वाईट आजार होता. म्हणजे मला मान आपण अशी सरळ ठेवतो अशी ठेवताच येत नव्हती, माझी मान एका बाजूलाच ओढली जायची. पण डॉक्टर साहेबांच्या ट्रीटमेंटमुळं आणि आयुर्वेदामुळं हे बऱ्याचशा वेळेला आपण आयुर्वेदावर थोडा विश्वास आपला कमी असतो, पण आयुर्वेदिक त्यांच्या ट्रीटमेंटमुळं कुठलेही गोळ्या कुठलेही हे न करता त्यांनी मला बरं केलं. ही वस्तुस्थिती आहे, हे सातारकरांनी बघितलं म्हणून मी त्यांचं कौतुक करतो आहे. कारण खऱ्या अर्थानं आयुर्वेदाचं जे काही आहे म्हणजे कुठलेही त्यात व्यवसाय किंवा सध्या आपण बघतो की काही ठिकाणी आयुर्वेदाचं थोडाफार बाजार झाल्यासारखंच आहे. म्हणजे पैसे कसे मिळवायचे त्याच्यातनं काहीतरी रुग्णांना किंवा येणाऱ्यांना सांगून असं आहे. पण डॉक्टर साहेबांचं तसं नाही, ते अगदी निष्ठेनं आयुर्वेदाचार्य म्हणून ते काम करत असतात, म्हणून मी त्यांच्याबद्दल बोललो. त्याचबरोबर सर्वच इथं उपस्थित असणारे मान्यवर, सर्व वेगवेगळ्या भागातनं आपण आलेले सर्व आपल्या रामदास स्वामी संस्थांची संलग्न असणारे सर्व मान्यवर मंडळी आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे गडावर आल्यावर आपण अनेक ठिकाणी आपण देवाच्या दर्शनाला याला जातो, पण गडावर आल्यानंतर एक सगळ्या पायऱ्या चढून आल्यानंतर वर आल्यावर जे एक मनाला प्रसन्नता येते ती मला वाटते फार क्वचितच देवस्थान कुठल्याही इथं गेलं तरी बघायला मिळते. कारण एक काही जे काही मनामधले विचार जे काय असतात ते एकदा त्या कमानीतनं आत आल्यावर अगदी मन म्हणजे मोकळं म्हणा किंवा एकदम हे होऊन जातं. हे दुसरा काही विचार डोक्यामध्ये राहत नाही, मनामध्ये राहत नाही. वस्तुस्थिती आहे
हा अनुभव मी अनेक वेळेला गेला आहे, कारण अनेक वेळेला मी गडावर आलो आहे. आईसाहेबांचं तर राजमाता सुमित्रा राजेंचं सगळ्यांना माहीत आहे, स्वामीसाहेब आहेत सगळे, सगळ्यांना माहीत आहे की गडावर आणि समर्थांवर आईसाहेबांची फार भक्ती होती, फार श्रद्धा होती. आणि त्यांचं नेहमीच सज्जनगडाच्या इथल्या सगळ्या याच्यामध्ये हे नंतरच्या काळामध्ये त्यांना थोडं चालण्याचं वगैरे असल्यामुळे त्या इकडं म्हणजे येणं शक्य नव्हतं, पण त्यांचं नेहमी लक्ष असायचं हे मी स्वतः बघितलं आहे. आणि म्हणून आज ही परंपरा या देवस्थानची आणि आमच्या कुटुंबाची घराण्याची कायम राहिली आहे. आज मगाशी कलेक्टर साहेबांनी थोडं हे केलं की आज खऱ्या अर्थानं म्हणजे समर्थांचा विचार हा राज्यात आणि देशात सर्व ठिकाणी जेवढा जास्तीत जास्त आपल्याला पोचवता येईल तेवढं पोचवण्याची गरज आहे असं म्हणावं लागेल. कारण सध्या आपण जे काही समाजामध्ये म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं थोडंफार राजकीय रंग देऊन काही गोष्टी ज्या पद्धतीनं टिप्पणी केली जाते आणि जी आपली परंपरा आहे, जो आपला इतिहास आहे, हा काही प्रमाणामध्ये तरुण पिढी पुढं वेगळा मांडण्याचा जो प्रयत्न केला जातो हा कुठंतरी थांबला पाहिजे. आणि जो इतिहास आहे, जो आपल्याला आपल्या पूर्वजांनी म्हणजे आई वडील आजी आजोबा किंवा त्यांच्या पण आधीच्यांनी जो आपल्याला इतिहास सांगितला आहे, तो इतिहास हा आपण सगळ्यांनी मानलाच पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण पुढं चाललं पाहिजे असं मला तरी वाटतं. आज नवीनच आता वाघनाकावरनं आता हे सुरू झाले 2 दिवसात, म्हणजे आता डॉक्टर साहेब इथं म्हणजे पण हा विषय इथला नाही. पण माझं म्हणणं एवढंच आहे की आता ती वाघनकं येण्याची वेळ आल्यावरच वाद कसा काय निर्माण होतो हे कळत नाही. म्हणजे हा महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे आत्तापर्यंत म्हणजे आता सुधीर भाऊ लंडनला जाणार, करार करणार आणि काही महिन्याभरामध्ये ती वाघनकं भारतामध्ये येतील. म्हणजे याच वेळेला वाद कसा सुरू होतो. आणि मग आता काहींनी असं सांगितलं की तिथं काय ते जनरल डफ का काय त्यांनी काही लिहिलेलं नाही आहे की ही छत्रपतींचीच वाघनकं आहेत. मग मला एक सांगा, आता मी उद्या म्हटलं की हे माझं पेन आहे आणि हे म्युझियममध्ये ठेवलं पाहिजे, तर लोक म्हणतील तुमचं पेन ठेवायची काय संबंध आहे. म्हणजे तुमचं काय, हे पेन असं एखादी वस्तू कोणाची ठेवतात की जे काहीतरी त्यांनी म्हणजे मोठं कार्य केलं आहे. माझ्यापेक्षा अब्दुल कलामांचं पेन दिलं तर लोक ती म्युझियममध्ये ठेवतील, ते बघायला लोक येतील. किंवा म्हणजे शेक्सपियर वगैरे अशांचं ठेवलं म्हणजे तिथं वाघनकं एवढी जर त्या राणीच्या ह्याच्यामध्ये नेऊन ठेवलेली आहेत म्हणजे ती कुठल्या तरी महापुरुषाचीच असली पाहिजेत. ती काही शिवेंद्रराजेंची आहेत म्हणून तिथं ठेवलीत किंवा मी बनवून दे असं काय नाही. हे बरं. दुसरं माझं म्हणणं आहे की आपण इतिहास इतका आता सगळ्यांनाच इतिहास माहीत आहे, आपण सगळे माझ्यापेक्षा पण इतिहासातले असाल, पण हे जगातले जे सगळे मोठमोठे राजे होऊन गेले म्हणजे काय आपण रोमचे म्हणू, नेपोलियन असेल किंवा अन्य म्हणजे अगदी मंगोलियातलं चिंगीज खान असेल, म्हणजे आपण कुठल्याही इतिहासामध्ये किंवा ब्रिटिशरांचा पण इतिहास आहे, कुठल्याही इतिहासामध्ये कुणाचा वाघनकानं म्हणजे कोथळा काढला आहे हे फक्त शिवाजी महाराजांच्याच याचं आहे. हे पण मला वाटतं विचार करण्यासारखं आहे. म्हणजे हे मी काय म्हणजे आता ते काय कार्बन डेटिंग करा असलं काय म्हणत नाही. मी आपलं जे थंब रूल आहे किंवा जे आपल्याला माहीत आहे, जे आपण ऐकत आलो, शेवटी इतिहासामध्ये आपण सांगा म्हणजे कुठल्याही आपल्या दुसऱ्या राजाचं छत्रपती शिवाजी महाराजांचं अफजल खानाचा जर हे सोडला तर कुठल्या राजानं असं वाघनकानं कोथळा काढला आहे आणि कुणाचा वध केला आहे असं कुठंतरी इतिहासात लिहिलेलं आहे का, ह्याचा पण आपण कुठंतरी विचार केला पाहिजे. आणि म्हणून ही जी चुकीच्या पद्धतीनं इतिहास मांडण्याचा प्रकार होतो आहे हा कुठंतरी या आपल्या देवस्थानच्या आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून थांबावा अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. आज आपण कीर्तन पारायण ही आपली परंपरा आहे, इतिहास आहे, त्याचं बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय की आता ह्या पद्धती थोड्या काळाच्या आड जायला लागल्यात, पडद्याच्या आड जायला लागल्यात, पण त्याचंसुद्धा आज आपण इथं महाविद्यालय सुरू केलं आहे गडावर आणि नक्कीच त्याच्यातनं अतिशय चांगले समाज प्रबोधन करणारे कीर्तनकार हे निर्माण होतील ह्याची 100% मला खात्री आहे. मी आपल्याला स्वामी साहेबांना सगळ्यांनाच मी मनापासून शुभेच्छा देतो. मला इथं बोलवलं, 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद. महाराजांच्या घराण्यांनीच मुळी समर्थांवरची निष्ठा इतकी जपलेली आहे वर्षानुवर्ष. मी खूप पूर्वी एकदा ऐकलं होतं की गडावर जेव्हा सगळे मानकरींना मान दिले गेले तेव्हा शिवाजी महाराजांनी स्वतःकडे सेवेचा मान घेतला होता. आणि मी असं ऐकलं होतं त्यावेळेला की राजमाता ज्या होत्या त्या उत्सव झाल्यावर गडावर येऊन जमीन सारवून जात असत, असं मी पूर्वी ऐकलेलं आहे. तर त्याची आठवण झाली म्हणून सांगितलं. यानंतर मी ज्येष्ठ पत्रकार श्रीयुत उदय निरगुडकर यांना विनंती करते की आपणही आपले विचार व्यक्त करावेत. अरे नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्राची साताऱ्याची आन बान आणि शान असलेले श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे शिवेंद्रराजे भोसले, माझे मित्र श्री अभ्यंकर, व्यासपीठावर उपस्थित सर्व समर्थसेवक, समोर बसलेले सर्व समर्थसेवक. खरं तर आपल्या सगळ्यांच्या पुढे मी बोलावं इतका काही मोठा समर्थसेवक नाही, पण काही वेळा एखादं स्थळ एखाद्या रेड्यालाही प्रेरणा देतं आणि त्याच्या तोंडून वेद येतात. आज त्याची अवस्था इथे होते. आपल्याकडे राज्यशास्त्राचा अभ्यास करायचा असेल, अर्थशास्त्राचा अभ्यास करायचा असेल तर कौटिल्याचे, चाणक्याचे ग्रंथ अभ्यासले जातात. ते जितकं महत्त्वाचं आहे, जितकं योग्य आहे तितकंच जर आधुनिक व्यवस्थापनाचा पाया शोधायचा असेल आणि राजा कसा असावा, राज्य कसे चालवावे याचा अभ्यासक्रम जर तयार करायचा असेल तर त्याचं मूळ हे दासबोधामध्ये आहे. ते जनतेपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्याकरता अशा प्रकारचे सोहळे होणं गरजेचं आहे आणि त्याला राजांची उपस्थिती ही फार प्रशंसनीय आहे. आधुनिक अर्थरचनेचा, जगाच्या रचनेचा पाया जो घातला गेला तो दास कॅपिटल या कम्युनिझमच्या पुस्तकाने आणि ॲडम स्मिथ यांच्या इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन या संदर्भातल्या विचारांनी ते योग्यही होतं. त्यात जीवनाचा भौतिक स्तर कसा उंचवावा याचं विवेचन होतं आणि ते काही काळ आपल्याला मार्गदर्शकही ठरलं. परंतु भौतिकतेबरोबरच मन, बुद्धी, आत्मा आणि शरीर असा समग्र स्तर जर उंचावायचा असेल तर हे दोन्ही ग्रंथ तुम्हाला उपयोगी येत नाहीत. त्याकरता तुम्हाला वळावं लागतं ते समर्थांच्या दासबोधाकडे. 1608 ते 1681 असं आयुष्य लाभलेल्या समर्थांनी त्या काळात जगाची लोकसंख्या 58 कोटी होती, भारताची लोकसंख्या 14,50,00,000 होती आणि संपूर्ण भारतावर जवळपास म्लेच्छांचे राज्य होते. संपूर्ण समाज गलित गात्र झालेला होता. ठेविले अनंते तैसेची राहावे, असेल हरी तर देईल खाटल्यावरी. रंजलेला गांजलेला समाज होता. कम्युनिकेशनची कुठलीही साधनं नव्हती. व्हॉट्सॲप नव्हता, मोबाईल नव्हता, इंटरनेट नव्हता. पायी प्रवास करूनच आपला विचार पोचवला जाईल अशी परिस्थिती होती. त्या काळात ह्या माणसांनी जीवनाचा असा एकही प्रदेश नाही, जीवनाची अशी एकही गोष्ट नाही की ज्यावर त्यांनी भाष्य केलं नसेल. म्हणून जेव्हा आधुनिक व्यवस्थापनामध्ये पीटर ड्रकर, फेडरिक विन्स्लो टेलर, हेनरी फेयॉल किंवा फिलिप कोटलर यांचे धडे शिकवले जातात तेव्हा ते शिकत असताना लहानपणी आजोबांच्या तोंडून ऐकलेल्या दासबोधातल्या ओव्या मला आठवायच्या की हे मूळ त्याच्यात आहे. सो इफ एट ऑल देर इज वन बेस्ट मॅनेजमेंट गुरु दिस कंट्री हॅज प्रोड्युस्ड मच मच बिफोर हे सर्व आधुनिक व्यवस्थापन गुरु जगात येण्याच्या अगोदर जर कोणी हा विचार मांडला असेल तर तो या इथं बसून समर्थांनी मांडला. त्यामुळे मला मग एक छंदच लागला. आधुनिक व्यवस्थापन याच्यातले तंत्र आणि दासबोधामधले समास
याची एक तौलनिक अभ्यास करायचा मी आयुष्यभर प्रयत्न केला. ज्या माणसांना कसं हाताळावं हे सांगताना परदेशातील व्यवस्थापन सूत्रांमध्ये इब्राहिम मॅस्लोच्या 7 हायरार्की ऑफ नीड्स, जीवनाच्या 7 पायऱ्या दिलेल्या आहेत. त्यातल्या पहिल्या पायरीवर आहे ते म्हणजे तुमच्या मूलभूत गरजा, आणि मग ते वाढत 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 शेवटची पायरी ही स्वतःच्या पलीकडे विचार करून समाजासाठी कार्य करण्याची आहे. समर्थांचं साहित्य वाचल्यानंतर लक्षात आलं, स्वतःच्या पलीकडे जाऊन दुसऱ्याचा विचार करणं ही त्यांची पहिली पायरी आहे. रामदासांचा काळ जो होता तो सर्वसाधारणपणे कृषीप्रधान देश हाच होता. इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन ज्याला आपण म्हणतो तसं काही दूर दूर तक समोर नव्हतं. कम्प्युटर्स स्वप्नातही नव्हते. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता या कशाचाही लवलेश नसताना ज्ञानेश्वरीमध्ये जी सुरुवात झाली प्राकृताची ज्ञान परंपरा, ती जेव्हा येता येता रामदासांपर्यंत आली तेव्हा ते छोटासा बदल असा घडला, आणि तो म्हणजे रामदासांनी त्या काळात ज्ञानाचं महत्त्व अधोरेखित केलं. आणि ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. इतर सर्व संत आणि रामदास यांच्यामध्ये फरक असा आहे की इतर सर्व संतांनी समाजाला नीतिवान बनावे, वैयक्तिक आचरण कसे असावे, ते नीतिवान कसे असावे याकरता मार्गदर्शन केलं, याकरता ओव्या रचल्या. परंतु राष्ट्राभिमान चेतला पाहिजे, माणूस बलवान झाला पाहिजे, तो शक्तिशाली झाला पाहिजे, हे आसपासची परिस्थिती ओळखून त्यातली सत्वहीनता जाणून त्यातले तेजहीनत्व समजून बुद्धी आणि बल यांची जोपासना करण्याकरता हजाराच्या वर मठ त्या काळात निर्माण करणं असे कार्य दुसऱ्या कोणत्याही संतांनी केलेले नाही. ह्या 1100 मठ जे उभारले त्यातल्या काही मला वाटतं अजून 400-500 मठांचाच फक्त शोध लागला आहे. बाकीचे मठ मला आत्ताच कळलं की रामेश्वरचे जे सगळे पुजारी आहेत ते इथून नेलेले होते. त्याचा परिणाम काय झाला तुम्हाला सांगतो. त्या मठांना जोडून अनेक ठिकाणी बलोपासना केली जात होती, आखाडे होते, व्यायामशाळा होत्या, हनुमानाची मंदिरं होती. त्याच आखाड्यातून उत्तर प्रदेशामध्ये अनेक क्रांतिकारक पुढे निपजले आणि त्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. म्हणजे हा जो काही एक विचार त्या काळात त्यांनी रुजवला, असा शस्त्रधारी समाज दुसऱ्या कुठल्याही व्यवस्थापन गुरूनं, दुसऱ्या कुठल्याही संतांनी जगातल्या कुठल्याही भूमीत केलेला नाही. खऱ्या अर्थाने हा समर्थांचा चमत्कार आहे. एक 2-3 आजच्या काळाला उपयुक्त असे रामदासांच्या ज्या काही समासातल्या गोष्टी मला जाणवल्या काल रात्री, त्या मी लिहून काढल्या. आमच्याकडे मॅनेजमेंट कॉलेजमध्ये मॅनेजमेंटची प्रिन्सिपल्स शिकवतात आणि त्याच्यामध्ये 10 कमांडमेंट्स असं काय 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 शिकवतात. रामदासांची ती 26 सूत्र आहेत ना, ती जर शिकवली ना तर तुम्हाला सांगतो सगळा 3 वर्षाचा अभ्यासक्रम 6 महिन्यात पूर्ण होईल. आत्ता जे मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे त्याचा कृपया आत्ताच्या राजकारणाशी काही संबंध लावू नका. एके ठाई बैसोनी राहिला, बरं का, एके ठाई बैसोनी राहिला तरी मग व्यापची बुडाला, सावधपणे ज्याला त्याला भेटी द्यावी. राजकारणी घर कोंबडा, नेता घर कोंबडा कसा नसावा, मी पुन्हा एकदा सांगतोय, याचा प्रचलित राजकारणाशी संबंध नाही. रामदासांनी काय लिहिलंय ते मी सांगतो. आजकाल ती काळजी घ्यावी लागते, कुठलं काय जोडलं जाईल कुठे. मी फक्त ते सांगतो की ह्याचंच वर्णन आधुनिक व्यवस्थापन शास्त्रामध्ये मॅनेजमेंट बाय वॉक अराउंड केलेलं आहे. अनेक जी मोठी मोठी शॉप फ्लोअर्स आहेत, टाटा कंपनीची,
बिर्ला कंपनीची, परदेशातल्या ज्या अनेक कंपन्या आहेत त्याच्यामध्ये CEOना सांगितलेलं आहे की यू हॅव टू मॅनेज बाय वॉक अराउंड. हे ते वॉक अराउंड आहे, हे ते जाणं महत्त्वाचं आहे. ही जी 1100 मठांची रचना केलेली होती त्या रचनेतनं काय घडलं तर समाजधुनी सतत पेटत राहिली. भले त्याच्यावर झाकोळी आली असेल, राख पसरली असेल, परंतु जेव्हा जेव्हा गरज लागली तेव्हा तेव्हा हे पेटून उठलं. ज्या काळात इतर अनेक संत असेल हरी तर देईल खाटल्यावरी असं म्हणून समाजाला खाटल्यावर बसून ठेवत होते, तेव्हा समर्थांनी त्याला सूर्यनमस्कार घालायला शिकवले. हे त्याचं महत्त्व आहे. ठेविले अनंते तैसेची राहावे असं म्हणण्यापेक्षा यवन पाताला दुष्काळ माजला त्यावेळी प्रयत्न करावा असा सांगणारा हा खऱ्या अर्थाने प्रयत्नाचा महादेव होता. ज्यांनी फक्त आशावाद दिला नाही, आयुष्य म्हणजे गुलाब आहे असं सांगणारा आशावाद दिला नाही, आयुष्य म्हणजे काटे आहेत असं सांगणारा निराशावाद दिला नाही, तर गुलाबाबरोबरच काटेही आहेत असं सांगणारा प्रयत्नवाद दिला. हे फार महत्त्वाचं आहे. म्हणूनच काय सुंदर एका वाक्यात लिहिले बघा, यत्न तो देव जाणावा अंतरी धरिता बरे. या सगळ्याला छेद देणार आहे. त्या काळातलं जे संतांचं साहित्य आहे त्याला छेद देणार हे आहे. रोज प्रयत्न, सतत दर क्षणाला प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न केला तरच क्षणाचं औक्षण होईल हे सांगणारा हा पहिला संत आहे. आणि शस्त्रधारी, सगळी पूजा जी आहे ती शस्त्राची आहे. आत्ता महाराजांनी वाघनखांच्या वादाचा उल्लेख केला. ती वाघनखं कोणाची होती, काय होती, आत्ताच तो वाद कसा काय निर्माण झाला. बरोबर आहे महाराज, माझी तुम्हाला अशी विनंती आहे, वाघनखं येतीलच, ती आल्यानंतर त्याचा सदुपयोग व्हावा एवढेच. म्हणजे दर्शनाला वगैरे व्यवस्थित ठेवा या अर्थाने मला म्हणायचं आहे. तुम्हालाही तेच वाटलं असावं अशी मी खात्री बाळगतो. एक सोशल इंजिनिअरिंग बद्दल आपल्याकडे हल्ली फार बोललं जातं आणि आरक्षणाच्या काळात हे सोशल इंजिनिअरिंग हे फार महत्त्वाचं असतं. त्यावरचे पथदर्शी विचार जर कोणी मांडले असतील तर ते रामदासांनी मांडलेले आहेत. आधुनिक व्यवस्थापन शास्त्रामध्ये थिअरी एक्स अशा नावाची एक थिअरी आहे. माणूस हा मुळात आळशी आहे आणि त्याला कामाला सतत प्रवृत्त करावं लागतं असा विचार अलीकडच्या व्यवस्थापनामध्ये मांडलेला आहे. त्याची उत्तरं समर्थांनी 16व्या शतकात देऊन ठेवलेली आहेत की माणसाला प्रेरित कसे करावे. आजच्या राजकारण्यांसाठी त्यांनी काय सुंदर मोलाचे सल्ले दिलेत तुम्हाला सांगतो. बाहेर एक आणि आत वेगळं असं असू नये नेत्याचं. हे सांगताना ते म्हणतात, विवेके क्रिया आपुली पालटावी, विवेके क्रिया आपुली पालटावी, अति आदरे शुद्ध क्रिया धरावी. शेवटची वेळ महत्त्वाची आहे. जनी बोलण्यासारखे चाल रे बापा. म्हणजे जसं समाजात बोलता तसंच वागा. हे जर कळलं असतं तर काकापासून पुतण्या फुटला असता का, आणि नेत्यापासून त्याचा दुसरा नेता फुटला असता का. ठाण्यानंतर इतिहासच घडवला. त्याच गावचा मी आहे. एक शेवटचे 2 सांगतो आणि थांबतो. खरं तर बोलण्यासारखं पुष्कळ आहे. अनेक त्यांची 26 समासाची मालिका खरं तर एकदा करता येईल. त्यातली 2 सूत्र मला फार आवडतात. आजकालच्या काळात नेटवर्किंग आणि फेलोशिपबद्दल फार बोललं जातं. नाही, संबंध जोपासले पाहिजेत, संबंध टिकवले पाहिजेत. 16व्या शतकात रामदास स्वामींनी लिहून ठेवलेलं आहे, लोक लोक वाढवले तेणे अमर्याद झाले, भूमंडळी सत्ता चाले मग गुप्तपणे. जर तुम्हाला सत्ता राबवायची असेल तर लोक लोक वाढवले हे महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला कळलं असेल की एकाचे 2 पक्ष आणि 2चे 3 पक्ष एकत्र कसे येतात. त्याचं उत्तर याच्यात आहे. एक शेवटचा मुद्दा, शेवटचा 2 मुद्दे मांडतो. एक म्हणजे
आजकालच्या व्यवस्थापनात असं म्हटलं जातं की पैसा येईल, मशिनरी येईल, सगळं काही येईल, सरकारी धोरणं येतील, परंतु चांगली माणसं कुठून आणणार, हा सगळ्याच क्षेत्रात तुटवडा आहे. आजकाल चांगली माणसं मिळणं कठीण आहे. जमाव भरपूर असतो, पण काम करायला चांगली माणसं. मला सांगा, माझ्याकडे घरी ठाण्याला एक छोटंसं प्लंबरचं काम होतं. आता मी इकडे आलेलो आहे, असा प्लंबर मला मिळेल का की ज्याच्याकडे मी आज चावी देऊन आलो आणि तो काम सुखाने करेल, माझ्या घरातल्या कुठल्याही वस्तूला हात लावता येणार नाही आणि तो आल्यानंतर रिजनेबल किंमत माझ्याकडनं घेईल, असा प्लंबर मला मिळाला नाही. याचा अर्थ चांगल्या माणसांचं शॉर्टेज आहे. त्याच्यावर कार्यकर्त्यांचा समूह कसा सांभाळावा उत्तम लिहिलेलं आहे. आधी मनुष्य ओळखावे, योग्य पाहून काम सांगावे. असं नाही आहे की हा माझ्या जातीचा म्हणून त्याला वाटेल ते महत्त्वाचं काम दिलं, हा माझा मुलगा म्हणूनच त्याला नंतर पक्षात कार्याध्यक्ष केलं, असं नाही चालत. आपलं एक सांगितलं मी तुम्हाला. तर आधी मनुष्य ओळखावे, योग्य पाहून काम सांगावे, नाहीतर निकामी ठेवावे एकीकडे. बसवून ठेवा, पण लेट हिम नॉट स्पॉइल द ऑर्गनायझेशन. मला सांगा, इतके सुंदर विचार ज्या रामदासांनी मांडले त्यांच्या वास्तूत आज मला येता आलं आणि ते राजांच्या साक्षीने येता आलं. राजे, या मठाचा जीर्णोद्धार होतोय, काही नवीन अवशेष सापडलेले आहेत. इथल्या ग्रामपंचायतीला मार्गदर्शन करून आपल्या आशीर्वादानं, आपल्या साक्षीनं, आपल्या उपस्थितीत त्या सगळ्या समस्या दूर होऊन लवकरात लवकर त्या मठाचा जीर्णोद्धार व्हावा. आणि हा समर्थांचा जो विचार आहे तो जगापर्यंत पोहोचावा आणि खऱ्या अर्थाने समर्थांचे राज्य संपूर्ण जगावर यावे. G20 जी भरलं होतं ना, त्याचं सूत्रच समर्थांनी त्या काळात लिहून ठेवलं. आता किती बोलावं असं झालं आहे मला, तुम्हाला सांगतो, इतक्या आठवणी आहेत. त्या G20चं जे सूत्र आहे ना, तेच समर्थांनी सांगितलेलं आहे. जगामध्ये जगमित्र आहे, जगामध्ये जगमित्र जिव्हेपासी आहे. तुमचा सर्वात मोठा मित्र कोण आहे तर तुमची जीभ आहे. त्यांनीच माणसं दुरावतात किंवा जवळ येतात. आता तुम्हाला कळत असेल की बायडन अमेरिकेहून इकडे का आले. हे जिव्हेचं सूत्र आहे, ते त्या काळात लिहून ठेवलेलं आहे. अशा समर्थांचा विचार आज तुमच्यासमोर मांडता आला, त्याबद्दल मी या आमंत्रणाबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि हा मठ पुनरुज्जीवित होऊन पुढच्या वेळी जेव्हा येईन त्यावेळी पाहायला मिळावा, समर्थाच्या सेवका वक्र पाहे आणि महाराज असताना असा भूमंडळी कोण पाहे. धन्यवाद. आपण अतिशय नेमकेपणानं, थोडक्या शब्दात परंतु अतिशय उत्तम असं विवेचन केलं. समर्थांचा दासबोध हा खरंच सामान्यांसाठीच आहे की माणसानं रोजचं जीवन कसं जगावं आणि जगता जगता परमार्थ कसा साधावा हे समर्थ आपल्याला सांगतात. पण माणसानं स्वतःची उन्नती करतानाच समाजाचीही उन्नती केली पाहिजे, हे माणसाचं आणि समाजाचं नातं समर्थांनी फार सुंदर रीतीनं उलगडून दाखवलं आपल्या कार्यामधून. एक मध्यंतरी मला असं वाचायला मिळालं की दत्तोवामन पोद्दारांच्याकडे अशी काही कागदपत्र सापडली होती की शिवाजी महाराज ज्या वेळेला आग्र्याहून रायगडावर आले तेव्हा या समर्थ संप्रदायातल्या लोकांनी त्यांना मदत केली. त्या मठांमधल्या लोकांनी मदत केली, अशी कागदपत्र त्यांना सापडली होती, असा उल्लेख मला एका ठिकाणी वाचायला मिळाला. आज खूप छान असं वैचारिक धन आपल्याला इथं मिळालेलं आहे. आज अनेक मान्यवर आणखीनही ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेत. मी फक्त त्यांचा नामनिर्देश करते. श्रीयुत हेमंतराव हरहरे, प्रांत कार्यकर्ते, महाराष्ट्र राज्य. त्यानंतर महाराष्ट्राचे धर्माचार्य संपर्क प्रांत प्रमुख श्रीयुत आप्पासाहेब जोशी. त्यानंतर पुणे विभाग समरसता प्रमुख श्रीयुत विलासराव लांडगे आले.
त्यानंतर सातारा जिल्हा संघचालक माननीय डॉक्टर सुभाषराव दर्बे, त्यानंतर कोल्हापूर विभाग सहकार्यवाह श्रीयुत संजयराव भागवत आलेत का? सद्भाव विषय प्रांत प्रमुख पश्चिम महाराष्ट्र श्रीयुत बाळासाहेब दळवी आणि समरसता विषय प्रांत प्रमुख महाराष्ट्र राज्य श्रीयुत अभयराव ठकार आणि पुणे विभाग संघचालक श्रीयुत अप्पासाहेब गवारे. आपण सर्वजण आवर्जून ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात याबद्दल आपल्या सर्वांना विशेष धन्यवाद देते. श्रीयुत रवींद्र अभ्यंकर वरिष्ठ केंद्रीय अधिकारी आणि वैज्ञानिक या ठिकाणी आलेले. मी बाळासाहेब स्वामींना विनंती करते की आपण समर्थ प्रसाद देऊन त्यांचा सन्मान करावा. शिवशाही बाबासाहेब पुरंदरे आणि श्रीयुत गोनी दांडेकर यांच्यासोबत त्यांनी बराच अभ्यास केलेला आहे. त्यांचं वैशिष्ट्य आज तेही आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले याबद्दल त्यांना, मूळचे सातारचे याबद्दल त्यांना विशेष धन्यवाद देते. आता तुम्ही समर्थ संप्रदायाचं वेगळेपण हे होतं की समाजाला संघटित करण्याच्या हेतूनं तो समर्थांनी स्थापन केला. समर्थांच्या विचारांची संजीवनी समाजाला मिळाली म्हणूनच आज समाजाची प्रगती होते. समर्थांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसाराचं काम श्री रामदास स्वामी संस्थान गेली अनेक वर्ष करीत आहे. संस्थांच्या या वाटचालीचा आढावा घेण्यासाठी मी बाळासाहेब स्वामी यांना विनंती करते. जय जय रघुवीर समर्थ. आदरणीय छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आज या मठपती संमेलन आम्ही बरेच वर्ष घेतो आहे, पण या मठपती संमेलनात एक वैशिष्ट्य असं आहे की ज्या घराण्यानं या संस्थानला आणि सज्जनगडला समर्थ संप्रदायाला गेले 375 वर्ष सतत पाठिंबा दिला आहे, कित्येक बिकट प्रसंगी हे संस्थांचं संप्रदायाचं संरक्षण केलं आहे, अशा घराण्याची छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील वंशज या मठपती संमेलनाला प्रथमच उपस्थित राहत आहेत. ही विशेष आनंदाची बाब आहे. त्याचवेळी मी कलेक्टर साहेबांच्याकडेही उल्लेख केला की या संस्थांचा कारभार आणि संरक्षण सांभाळ हे 1930 ते 1987 सालापर्यंत कोर्ट ऑफ वॉर्ड्सतर्फे कलेक्टर साहेब सातारा व्यवस्था बघत होते. तेही आज उपस्थित होते आणि ज्या संघटनेनं समर्थांच्या विचाराचं पायस घेऊन मोठं राष्ट्रकार्य चालू ठेवलं आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा त्रिवेणी संगम या मठपती संमेलनाचा वैशिष्ट्य आहे. समर्थांच्या कार्याचा मगाशी निरगुडकरांनी उल्लेख केलेला आहे. एकच गोष्ट अशी की ज्या समर्थ संप्रदायाचा शिवाजी महाराजांच्या काळात स्वधर्म आणि स्वराष्ट्र निर्माण करण्यासाठी जे काही योगदान झालं, काही साहाय्यभूत झालं, विशेषतः समाज मन अनुकूल तयार करण्याचं जे समर्थाने काम केलं, तो जो विचार, समर्थांचे मौलिक विचार, समर्थांचे कार्य हे ज्या संप्रदायात ज्यांनी स्थापन केला, रामदास स्वामींनी स्थापन केला, त्यांच्या निर्याणानंतर या संप्रदायातलं कार्य थोडं मंदावलं. ही दुर्दैवाची बाब होती, परंतु काळाचा इलाज नव्हता.
ते जे कार्य मंदावलं ते कार्य पुन्हा पुनर्जीवित व्हावं, या ज्या माध्यमातनं ज्या केंद्रातनं जे आमचे भाऊ आहेत आमचे मठपती त्यांना पुन्हा या कार्याला एकत्रित करावं या दृष्टीनं हे मठपती संमेलन आयोजित केलं जातं. आणि त्या समर्थांचे विचार आजही या काळात कसे उपयुक्त आहेत. समर्थांनी म्हणजे लेकुरे उदंड झाली तर ते लक्ष्मी निघून गेली, बापोडे भिकेले लागले खाया मिळेना, किंवा मिळवती ती तुके भक्षिती ते कठीण काळी मरून जाती, दीर्घ सूचनेने वर्तती त्याची भले. हे समर्थांचे विचार अशा पद्धतीचे निरगुडकर साहेबांनी व्यवस्थापनावरती सांगितले आहेत आणि सगळे विषय त्यांनी कव्हर केलेत. त्यामुळे त्याच्यात मी विचारत नाही. हे विचार काळानुसार समर्थांच्या अलौकिक विचारांचं काळानुसार कशी सांगड घालून हे समाजसेवा कशी करता येईल, राष्ट्रसेवा कशी करता येईल ह्याचं विचारमंथन व्हावं या दृष्टीनं हे संस्थानं मठपती संमेलन केलं आहे. त्या मठपती संमेलनात गृहप्रवेश करताना दारातच जास्त घुटमाळायचं नसतं, त्यामुळं मी जास्त खोलात जात नाही. परंतु ह्या संस्थांनं हे मठपती संमेलन सुरू करून ह्या पुन्हा आमच्या मठपतींना कार्यकर्त्यांना ह्या समाजसेवेसाठी राष्ट्रसेवेसाठी पुन्हा कसं समर्पित करता येईल, एकत्रित करता येईल या दृष्टीनं हा मुख्य उद्देश आहे. आणि त्या दृष्टीनं हे संमेलन निश्चितच यशस्वी होईल, याच्यात विचारमंथन चांगलं होईल आणि संमेलनाचं उद्दिष्ट आपण सर्व उत्कृष्टरित्या साध्य कराल असा मला विश्वास असतो. संस्थांचे थोडक्यातच माहिती सांगतो की ते समर्थांनी मागाशी उल्लेख झाला तर रामदास स्वामींच्या 1648 साली संस्थांची स्थापना झाली. अनेक लाटा आल्या, कित्येक प्रसंगात त्या राजघराण्यानं संरक्षण केले. मी त्या कागदपत्रांचा अभ्यास केला आहे की शिवाजी शाहू महाराजांनी समर्थांच्या वंशजांना म्हणजे जेव्हा इथं अडचण आली तेव्हा हे अक्काबाई इथले व्यवस्थापन बघत होत्या, त्या शाहू महाराजांच्याकडे गेल्या आणि शाहू महाराजांनी त्याचा मार्ग काढला की हे संस्थान आणि हे संप्रदायाचं संरक्षण कसं होईल. त्यामुळे या राजघराण्याच्याबद्दल खरोखरच सगळ्या संप्रदायाला कृतज्ञता आहे. तर संस्थान आता बरीचशी कार्य करत आहेत. मुख्य कार्य हे समाजाभिमुख कसं करता येईल संस्थान, आणि समर्थांना जे काही अभिप्रेत होतं की समाजातल्या अनिष्टवृत्ती, जातीभेद किंवा स्त्रियांना दुय्यम लेखणं किंवा स्त्रियांना दुय्यम स्थान समाजात असणं. आपल्याला माहिती आहे की सगळ्यांना माहिती आहे की समर्थांनी अक्काबाई वेण्णाबाईंना मठपती नेमलं तर बालविधवांना त्यांना हे जे अनुग्रहाचे अधिकार वगैरे दिले होते. तर ह्या समाजातल्या त्या समर्थांचे पुरोगामी विचार आहेत ते देखील या समाजापुढे आत्ता मांडले जावेत अशी या मठाच्या माध्यमातून ही एक कल्पना आहे. त्या दृष्टीनं आम्ही समर्थ रघुवीर मासिके प्रसिद्ध करतो. त्या अनंत विषय ह्याच्यातनं ह्याच्यात मग अशी सामर्थ्याची उपासनेचा निरगुडकर साहेबांनी उल्लेख केला. आम्ही संस्थांच्या माध्यमातून व्यायामशाळांना साहित्य खरेदी करण्याची मदत करतो. शाळांना आर्थिक पुस्तकं वगैरे देतो. मठ जीर्ण झाले असेल त्यांनाही एक मदत करतो. अशा पद्धतीचं निरनिराळे कार्यालय नुकताच हा कीर्तन महाविद्यालयाची स्थापना केली आहे. तर ह्या सर्व सामाजिक कार्यात मठपतीचे सर्व कार्यकर्त्यांचं समर्थ भक्तांचं सहकार्य व्हावं, एकत्रित व्हावं आणि व्यापक पद्धतीनं कार्य व्हावं असा हा संमेलनाचा उद्देश आहे. आणि तो आपण साध्य करू सर्वजण अशी प्रतिज्ञा करूया. जय जय रघुवीर. संस्थांच्या अनेक उपक्रमांचा बाळासाहेबांनी आढावा घेतला. समर्थ संप्रदाय हा नेहमी राष्ट्रकार्यामध्ये सिंहाचा वाटा उचलत असतं. त्यामुळं समर्थ संप्रदाय आणि राष्ट्रकार्य हेच समीकरण जनमानसामध्ये रूढ झालेलं आहे. त्याविषयी आपले विचार आपण मांडावेत अशी विनंती मी संस्थांचे अध्यक्ष आणि अधिकारी स्वामी श्री भूषण स्वामी यांना करते. जय जय रघुवीर समर्थ. श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगड आयोजित रामदासी मठपती संपर्क कार्यालय प्रमुख आणि समर्थांवरती प्रेम करणाऱ्या या कार्यकर्त्यांचं हे वार्षिक चिंतन बैठक या ठिकाणी संपन्न होते. या बैठकीसाठी म्हणून याचे उद्घाटक म्हणून आपल्याला लाभलेले आपल्या साताऱ्याचे आणि या शिवछत्रपतींच्यावर आपण जेवढं समर्थांवरती प्रेम करतो तेवढंच शिवछत्रपतींवरती पण आपण प्रेम करतो. त्या शिवछत्रपतींच्या घराण्यातले वंशज आणि सातारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या शुभहस्ते या आपल्या
चिंतन बैठकीचं उद्घाटन झालं. या बैठकीसाठी म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिलेले सातारा जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी श्री जितेंद्र डुडी साहेब आणि या कार्यक्रमासाठी म्हणून उपस्थित असणारे ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ समर्थभक्त श्री अजयजी निरगुडकर आणि त्यांचे सर्वही सहकारी. या चिंतन बैठकीचं आपण म्हणू की केंद्रीय समिती जी आहे त्याचे अध्यक्ष डॉक्टर संजयजी जहागीरदार, संस्थांचे सर्वही विश्वस्त, आपण सर्व उपस्थित मठाधिपती, संपर्क कार्यालय प्रमुख, समर्थ भक्त आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याचे सर्वही मान्यवर पदाधिकारी, प्रांतचालक आमचे नानासाहेब जाधव आणि आपण सर्वजण उपस्थित समर्थ भक्त. खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाची सुरुवात आपल्याला थोडी उशिरा झाली आहे, परंतु आपल्याला कार्यक्रमाचं नियोजन करत असताना समर्थ संप्रदाय आणि राष्ट्र उद्धार या अनुषंगाने हा जो विषय आपल्याला मांडायचा आहे, हे 3-4 आजच्या दिवसभराचे जे वक्ते आहेत तो हा राष्ट्रविचार घेऊनच आपल्यासमोर येणार आहेत. त्यात प्रामुख्यानं अरविंदजी देशमुख हे दिशापुढील समस्या आणि संतांचं योगदान या विषयावरती यानंतर लगेचच त्यांचं सत्र या ठिकाणी असणार आहे. दुपारी वसुधैव कुटुंबकम या सत्रासाठी म्हणून समर्थ संप्रदायाचेच ज्येष्ठ अभ्यासक श्री प्रकाशजी पाठक या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे मार्गदर्शन विचार आपल्याला ऐकायला मिळणार आहेत आणि सर्वेपी सुखीनं संतू या विषयावरती श्री निलेशजी गजरे पुणे यांचाही आज सत्र या कार्यक्रमामध्ये आज दिवसभरात असणार आहे. खऱ्या अर्थाने समर्थ संप्रदाय हा लोकाभिमुख संप्रदाय आहे आणि या संप्रदायाचं जे कार्य आहे हे आपण म्हणू की असे तू हिमाचल हा समर्थांचा परिवार हा समर्थांनी स्वतः उभा केलेला आहे. आज जवळपास 1200 मठांची जी समर्थांनी रचना केली होती, या समर्थ मठांच्या ज्या मठपती आहेत या सर्वांनी पुन्हा त्यांच्या या कार्यामध्ये विस्तार करून हा प्रत्येक गावोगावी, प्रत्येक घरोघरी कसा हा समर्थांचा विचार जाईल त्याच्यासाठी अनेक प्रयत्न केले. काळाच्या ओघामध्ये काही मठांची व्यवस्था लागली नाही आणि म्हणून ते लुप्त झाले, परंतु तो गावामध्ये असणारा विचार कोणी ना कोणीतरी तो पुढे नेतो आहे आणि हीच समर्थ विचारांची शक्ती आहे. समर्थ संप्रदायाचं जर वैशिष्ट्य आपण पाहिलं तर समर्थ म्हणायचेच की पहिले लिहिणे, दुसरे वाचणे, तिसरे सांगणे अर्थांतर, इथून हा संप्रदाय उभा आहे. समर्थ संप्रदाय हा साक्षरतेचा संप्रदाय. प्रत्येक व्यक्ती शिकली पाहिजे, प्रत्येक जण त्या पद्धतीने उभा राहायला पाहिजे आणि समर्थ संप्रदाय हा आपण म्हणू की आधी ते करावे कर्ममार्गी उपासना, उपासका सापडे ज्ञाने मोक्षाची पावणे या दृष्टीने उभा आहे. समर्थांनी समाजाला कर्मनिष्ठ बनवलं आहे, कर्मठ बनवलेलं नाही आहे. हा महत्त्वाचा विषय समर्थ सांगतात. मगाशी निरगुडकर साहेबांनी सांगितलं की केल्याने होता आहेर आधी केल्याची पाहिजे, यत्न तो देव जाणावा अंतरी धैर्यता बरे, हे सांगणारे समर्थ आहेत. आणि हा जो कर्मनिष्ठतेचा विचार आहे हा जेव्हा समाज मनामध्ये जागृत होतो तेव्हा समर्थ असं म्हणतात की उत्कट भव्यतेची घ्यावे, मिळमिळीत अवघेची त्यागावे, निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी. हा अंडरलाईनवाला शब्द आहे की निस्पृहपणे विख्यात व्हावं. प्रत्येक वेळेला कार्य केल्यानंतर त्या कार्याचा अभिमान प्रत्येकाला पाठीशी जोडला जातो आणि समर्थ म्हणतात की कार्यकर्ता कसा असला पाहिजे, माझा मठपती कसा असला पाहिजे, समर्थनिष्ठ समर्थसेवक कसा असला पाहिजे, तर ते कार्य करणारं ते उत्कटच झालं पाहिजे, ते भव्यच झालं पाहिजे आणि हे केल्यानंतर त्याच्यापासूनही पुन्हा अलिप्त राहता आलं पाहिजे या दृष्टीने सांगणारे समर्थ आहेत. सामर्थ्य आहे चळवळीचे जुजो करील तयांचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. तो एक सुंदर विचार या अधिष्ठानाला धरून समर्थ सांगतात आणि या समर्थ विचारांचं जागरण करण्याचं काम आज या हजारो मठांमध्ये आजही चालतं आहे. त्याच्यातले काही मठपती, काही संप्रदायाचे हे प्रमुख या ठिकाणी आज एकत्र आहेत. मगाशी बाळासाहेब स्वामींनी सांगितलं आणि शिवेंद्र बाबांनी पण त्याचा उल्लेख केला की समर्थांचं कार्य हे इतिहासातून आपल्याला पाहणं फार महत्त्वाचं आहे आणि त्याचा जागर या संमेलनाच्या या 2 दिवसामध्ये होणार आहे.
समर्थ आणि शिवराय हे दोन आपण म्हणू की एक योद्धा संन्यासी आहे आणि एक संन्यस्त योद्धा आहे. या दोघांच्या मिलनातून हा स्वराज्य आणि ते नुसतं स्वराज्य नाही तर ते आनंदवन भुवनी सुराज्य व्हावं या दृष्टीने समर्थ आणि शिवरायांचं कार्य या महाराष्ट्राने अनुभवलं आहे. आणि या संत परंपरेमध्ये असणारं हे योगदान या आपल्या सर्वांसमोर पुन्हा एकदा व्यक्त व्हावं. सर्व मठाधिपतींनी एकत्र येऊन संघटित स्वरूपामध्ये शक्ती स्वरूपामध्ये हे कार्य उभं करावं, पुढं न्यावं. आज आपण 50-100 जण इथे जमलो असू, पुढच्या वर्षी आपल्याला ते 2000-5000 म्हणता येईल का? ते करता येईल का? याच्यासाठी पण प्रयत्न करणं फार महत्त्वाचं आहे. आपल्याला एकत्र करणं आणि हे राष्ट्रकार्यासाठी म्हणून त्या दिशेला नेणं याच्यासाठी म्हणून समर्थ आणि समर्थांचे विचार आजही तितकेच महत्त्वाचे आहेत. मला वेळेचं भान आहे, कल्पना आहे, त्यामुळे फार विषय मी ताणणार नाही, इथेच थांबणार आहे. कारण पुढच्या जे आपण प्रमुख वक्ते या ठिकाणी बोलवलेले आहेत त्यांना योग्य वेळ मिळणं आवश्यक आहे. त्यांना आपला विचार आपल्यासमोर मांडण्यासाठी जो वेळ आपण दिलेला आहे तो त्यांचा पूर्णपणे त्यांना उपयोगात येणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने या सर्वांच्या प्रती विशेष कृतज्ञता व्यक्त करतो की आमच्या विनंतीला मान देऊन आज शिवेंद्रसिंहराजे भोसले या ठिकाणी आले आहेत. सातारा जिल्ह्याचे कलेक्टर जिल्हाधिकारी साहेब जितेंद्र डुडी साहेब या ठिकाणी येऊन गेले. त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून सुद्धा आज सज्जनगडावरती ते प्रथमतः आले आणि या समर्थांच्या समाधीचं दर्शन घेऊन त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यांच्या प्रती विशेष कृतज्ञता व्यक्त करतो. उदयजी निरगुडकर या कार्यक्रमात आले. आपल्याला आत्तापर्यंत एवढंच माहीत होतं की ते ज्येष्ठ पत्रकार आहेत, पण इथे आल्यावर लक्षात आलं की ते ज्येष्ठ समर्थ भक्त पण आहेत आणि ते समर्थ वाङ्मयाचाही उत्तम अभ्यास जाणणारे आहेत, करणारे आहेत. त्यामुळे त्यांच्याही प्रती विशेष कृतज्ञता व्यक्त करतो. अभ्यंकर साहेब या ठिकाणी व्यासपीठावरती आहेत, त्यांचंही आभार कृतज्ञता व्यक्त करतो. आणि पुढच्या कार्यक्रमासाठी म्हणून मी सूत्रसंचालकांना पुढचं मार्गदर्शन करावं अशा पद्धतीने विनंती करतो. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण कीर्तन महाविद्यालयाचा शुभारंभ केलेला आहे, ते त्यामागची भूमिका स्पष्ट करण्यासाठी मी निमंत्रित करते श्रीयुत कृष्णा रामदासी यांना. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. समर्थशङ्कराचार्यः विवेकानन्द एव च एतेषां स्मरणान्नित्यम् आविर्भवति पौरुषम्. नमः सभायै साध्यक्षायै. आदरणीय मंच व्यासपीठावर उपस्थित सर्व संस्थांचे विश्वस्थ आदरणीय राजे, तसेच ज्येष्ठ पत्रकार आणि आत्ताच स्वामींनी उल्लेख केल्याप्रमाणे ज्येष्ठ समर्थ भक्त उदयजी आणि माझ्यासमोर उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ महनीय महंत मठपती या सर्वांच्या चरणी शिरसाष्टांग दंडवत प्रणाम करून मी महाविद्यालयाची भूमिका मांडतो. बघा, आपल्या भारतीय संस्कृतीचा जर विचार आपण केला तर आपली भारतीय संस्कृती ही ज्ञानाधिष्ठित संस्कृती मानली गेलेली. याचे अनेक प्रमाण आपल्याला वेदोपनिषद पुराणांमध्ये आपल्याला बघायला मिळतात. ऋते ज्ञानात न मुक्तीही ज्ञानात एव तु कैवल्यम, अशा प्रकारचा एवकार ज्ञानासाठी आलेला आपल्याला बघायला मिळतो. एवढंच नाही, पस्पशान्निकामध्ये पतंजली महाभाष्यकार असं म्हणतात की ब्राह्मणेन निष्कारणो षडंगो वेदो ध्येयो ज्ञेयश्च. म्हणजे काय? ज्ञानच अधिष्ठित करा, ज्ञानच प्राप्त करा, पण निष्कारणेनं. याच्यानंतरचं वाङ्मय जर आपण पाहिलं तर वसिष्ठ मुनींनी प्रभू रामचंद्रांना उपदेश केला, ज्ञानवान एव सुखवान, ज्ञानवान एव जीवती, ज्ञानवान एव बलवान, तस्मात् ज्ञानमयो भव. जर तुम्हाला बलवान व्हायचं आहे, जर तुम्हाला सामर्थ्यवान व्हायचं आहे, जर तुम्हाला उत्तम प्रकारे जीवन व्यतीत करायचं आहे, तर एकच गोष्ट केली पाहिजे, ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. इतकी महनीयता ज्ञानाबद्दलची आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये आहे.
आधीपासून आहे. आत्ता त्याच्यावर IKS म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टीमद्वारे अनेक सेमिनार वेबिनार या ठिकाणी भारतामध्ये होत आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आज त्या धोरणामध्ये सुद्धा भारतीय ज्ञानालाच सर्वात महत्त्व देण्यात आलेलं आहे. आणि अशी ही ज्ञानाची परंपरा, आपल्या या संस्कृतीची परंपरा आपल्याला आहे. आणि हे ज्ञान आपण प्रदान केलं पाहिजे, हे ज्ञान आपण प्राप्तही केलं पाहिजे. प्राप्त केल्यापेक्षा हे ज्ञान प्रदान करणे हे अधिक महत्त्वाचं आहे. आणि हे ज्ञान प्रदान करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे काही माध्यम आहे ते माध्यम मला असं वाटतं कीर्तनाचं माध्यम आहे. की जनसामान्यांपर्यंत जर कीर्तनकार जेवढ्या प्रमाणामध्ये पोचतो तेवढ्या प्रमाणामध्ये कुठलाच ज्ञानी पोचत नाही. कारण कीर्तनाची मर्यादा समर्थांनी आपल्याला आखून दिलेली आहे. मर्यादा म्हणण्यापेक्षा कीर्तनाची व्यापकता समर्थांनी सांगितली असं मी म्हणेल. भक्ती ज्ञान वैराग्य लक्षण, न्याय नीती, स्वधर्म रक्षण, साधन मार्ग, अध्यात्म निरूपण, प्रांजल बोलावे. कीर्तनकारांनी कसं असावं, कीर्तनकारांनी किती विषय आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून समाजांना सांगावे. भक्ती असेल, ज्ञान असेल, वैराग्य असेल, साधन मार्ग असेल, अध्यात्म निरूपण असेल, अशा अनेक विषयांचं ज्ञान, अनेक विषयांवर प्रकाश टाकणारं जे माध्यम आहे ना ते माध्यम फक्त आणि फक्त कीर्तनाचंच माध्यम आहे. आणि मी अजून एक वाक्य बोलतो, भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्य जीवाचा सर्वांगीण विकास करण्याचं सामर्थ्य जे एका कुणामध्ये आहे ना ते फक्त आणि फक्त रामदासी कीर्तनाच्याच माध्यमातून होऊ शकतं. आणि ते सामर्थ्य फक्त रामदासी कीर्तनकारांमध्येच आहे. अशा हेतूने हे ज्ञान आम्हाला प्रदान करायचं आहे. मग माध्यम कुठलं निवडायचं तर कीर्तनाचं माध्यम निवडलं पाहिजे. आणि या उद्देशाने गडावर गेली अनेक वर्षापासून रामदासी प्रशिक्षण कीर्तन शिबिराचं आयोजन केलं जातं. त्याच्या माध्यमातून अनेक कीर्तनकार या संस्थांनी शिबिराच्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी दिलेले आहेत, सुपूर्त केलेले आहेत. अनेक कीर्तनकार आहेत. पण हे शिबिर काही कालावधीपुरतं मर्यादित असायचं. 7 ते 10 दिवस या कीर्तनाचा कालावधी असायचा. मग ही मर्यादा कुठेतरी बाजूला ठेवून कीर्तनाच्या व्यासपीठाला कुठेतरी व्यापकता देण्यासाठी संस्थांनी एक विचार केला की कायमस्वरूपी या गडावर समर्थांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या भूमीवर कायमस्वरूपी कीर्तनाचं महाविद्यालय एक स्थापन व्हावं. नुसतं कीर्तन महाविद्यालय आपण स्थापन करूही शकलो असतो, पण त्या कीर्तन महाविद्यालयामध्ये BA इन कीर्तनशास्त्र हा कोर्स पूर्ण झाल्यावर विद्यापीठामध्ये त्यांना प्रवेश मिळेलच असं सांगता येत नाही. म्हणून कुठल्या तरी विशिष्ट एका विश्वविद्यालयाची मान्यता देखील त्या कीर्तन विद्यालयाला प्राप्त झाली पाहिजे. या उद्देशाने गेल्या 6 महिन्यापूर्वी आपण संस्थांकडून कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक हे जगविख्यात असणारं संस्कृतचं विश्वविद्यालय, या विद्यालयाकडे आपण एक विनंती केली की अशा ह्या संस्थानाच्या माध्यमातून जे काही कार्य घडतंय कीर्तनाच्या क्षेत्रामध्ये त्यासाठी आम्हाला एक कीर्तन महाविद्यालय या ठिकाणी स्थापन करायचं आहे आणि आपण त्याला मान्यता द्यावी. कारण BA इन कीर्तनशास्त्र हा कोर्स झाल्यावर याच विद्यार्थ्यांना पुढे कीर्तनामध्ये MA ही करता आलं पाहिजे. याच विद्यार्थ्यांना, गडावर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कीर्तनशास्त्रामध्ये PhD देखील करता आली पाहिजे. हा एवढा व्यापक दृष्टिकोन समोर ठेवून गडावर रामदासी कीर्तन महाविद्यालयाची स्थापना आपण केलेली आहे. हे कीर्तन महाविद्यालय याच्यामध्ये अनेक टेक्निकल बाबी होत्या. त्या संस्थांनी अत्यंत परिश्रमपूर्वक त्या बाबी पूर्ण केलेल्या आहेत. कीर्तन महाविद्यालय का असावं गडावर हे सांगण्यासाठी खरं तर मी या ठिकाणी उभा आहे, पण ही सांगण्याची वेळ माझ्यावर आलेली नाही. कारण हा सगळा विषय माननीय राजेंनी आणि माननीय उदयजींनी पूर्णपणे कव्हर केलेला आहे. त्यामुळे कीर्तन महाविद्यालयाची स्थापना झाली आहे आणि ते महाविद्यालय अजून नावलौकिक त्या महाविद्यालयाला प्राप्त व्हावी या उद्देशाने मी सर्वांच्या चरणी शिरसाष्टांग प्रणाम करून एक विनंती करतो की सर्व मठपती महंतांनी या महाविद्यालयासाठी आपलं मार्गदर्शन करावं. विश्वस्थांनी जो काही निर्णय, महाविद्यालय स्थापनेचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे, त्या निर्णयामुळे आपल्या रामदासी संप्रदायामध्ये खूप मोठा बदल घडवू शकतो. जर आपल्या सर्वांचं सहकार्य यासाठी लाभलं तर ते नक्कीच होईल आणि ते सहकार्य नक्कीच लाभेल अशी मी आशा बाळगतो. संस्थांच्या विश्वस्थांच्या चरणी हा निर्णय घेतल्याबद्दल सर्वांच्या चरणी शिरसाष्टांग प्रणाम करतो, सर्वांचे आभार मानतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.
या ठिकाणी कीर्तन महाविद्यालयाची माहिती सांगणारा जो कृष्णा रामदासी आहे तो आमच्या समर्थ संप्रदायातल्या बीडच्या मठाचा मठपती आहे. उत्तम अभ्यासक आहे, उत्तम कीर्तनकार आहे, उत्तम प्रवचनकार आहे आणि कॉलेजवरती प्राध्यापक म्हणून सुद्धा तो सेवा देतो आहे. तर त्याची एवढीच ओळख त्याच्या बोलण्यातून आपल्याला जाणवली आहे. पण तो उत्तम भागवत कथाही करतो, उत्तम प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीची उत्तम सांगड घालणारा असा एक तरुण रामदासी या कीर्तन महाविद्यालयाची उभारणी करत असताना सगळ्यात जास्त मोठं योगदान कोणाचं असेल तर ते कृष्णाचं आहे. कारण त्यांनी प्रत्येक गोष्टीचा आपण म्हणू की पाठपुरावा घेतला, प्रत्येक वेळेला विद्यापीठापर्यंत संपर्क साधला. त्या सर्वही ज्या काही त्याच्या बाबी आहेत, जी काही कागदपत्रं आहेत त्याची पूर्तता करण्यामागे कृष्णाने मोठं योगदान या कार्यासाठी दिलेलं आहे. तर आपण छानपैकी त्याचं टाळ्या वाजून त्याच्याप्रती अभिनंदन, कृतज्ञता, आभार प्रदर्शित करूया. या कीर्तन महाविद्यालयाची सुरुवात आज आपण श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि डुडी साहेबांच्या हस्ते केली आहे. आणि या कार्यासाठी म्हणून सगळ्यात पहिल्यांदा लगेचच निधीचं म्हणून एक अर्पण, सेवा अर्पण हे आज या ठिकाणी होतं आहे. आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की संस्थांचे विश्वस्त आणि रामदासी संप्रदायाच्या या आमच्या सगळ्याही कार्याचं अधिष्ठान असणारे आणि समर्थ घराण्याचेही वंशज श्री सुगस्वामी यांनी आज 1,00,000 रुपये संस्थांकडे आज सुपूर्त केलेले आहेत. या सेवा कार्यासाठी म्हणून या निधीचा उपयोग व्हावा अशी स्वामींची इच्छा आहे. तर या कार्याला एक छान अधिष्ठान प्राप्त होतं आहे. हे असंच मोठं व्हावं, वृद्धिंगत व्हावं आणि हे समर्थांचं कार्य हे जनमानसात पोचून ते आपलं व्हावं अशा पद्धतीने आपण सर्वांनी तो प्रयत्न करणं ही आता आपली जबाबदारी आहे. आपण ती समर्थपणे पालण्यासाठी म्हणून या ठिकाणी प्रतिज्ञा करू की हे जे आपण उभं करतो आहे हे थांबण्यासाठी नाही आहे, ते अखंडपणे चालू राहावं. याच्यासाठी प्रत्येकाने आपलं योगदान त्याच्यात कशा पद्धतीने देता येईल, कोणी आर्थिक देईल, कोणी शिकवण्यासाठी म्हणून उभं राहील, कोणी विद्यार्थी या संस्थानासाठी म्हणून जोडण्यासाठी प्रयत्न करेल. जे काही योगदान आहे ते आपण देऊ आणि हा समर्थ कार्याचा विस्तार आपल्या परीने व्यापक करू. जय जय रघुवीर समर्थ. खूपच आनंदाची बातमी आहे. मला वाटतं या निमित्तानं समर्थांचा आशीर्वाद आपल्याला लाभलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. तर यानंतर ह्या सत्राचा समारोप करण्यासाठी मी निमंत्रित करते संस्थांचे विश्वस्त डॉक्टर अनंतराव. थोडं मी हे करतो. आज आपण सगळेजण इथं आहेत. नानासाहेब जाधव आले, डॉक्टर साहेब आहेत आणि आपण सगळे मठाधिपती इथं आहात. माझी आपली सगळी एक विनंती अशी आहे, मगाशी थोडं बोलताना माझ्याकडून राहिलं की आपले पंतप्रधान मोदीजींनी मेरी माटी मेरा देश हा उपक्रम दिला आहे आणि आता आपल्याला सगळ्यांना इथं येऊन आपण समर्थांचे आशीर्वाद घेतलेत, आपल्याला आहेतच. माझं या निमित्तानं एक विनंती अशी आहे की आपली समर्थांच्या या गडावरची माती नानासाहेब असतील, डॉक्टर दर्बे आमचे आहेत, ह्यांच्या आपण सगळ्यांनी ही करावी. कारण आपला सातारचा जो कलश जाणार आहे डॉक्टर साहेब, तो त्या कलशामध्ये ही सज्जनगडाची माती असावी, म्हणजे ज्या यानं पंतप्रधानांना पण आशीर्वाद, म्हणजे कधी ते आले, आता नानासाहेब वगैरे आपण इथं आले तर मला वाटतं हे काय सोन्याहून हे आले तर कधी स्वागतच, म्हणजे सगळे अक्षरशः हेच होतील. पण बघू आता, तो विषय हे नाही. पण आज तरी आपण हे करू शकतो की समर्थांचा आशीर्वाद या रूपातनं आपण आपल्या पंतप्रधान मोदीजींपर्यंत पोचू शकतो. आणि नक्की मी हा प्रयत्न नक्की करीन की देवेंद्रजींना नक्की सांगेन की हा कलश
पंतप्रधानांच्या हातामध्ये काही करून गेला पाहिजे. म्हणजे आता सगळीकडनं कलश येणार आहेत, पण आपला समर्थन नक्की, तो प्रयत्न मी नक्की करीन की ज्यानं खऱ्या अर्थानं त्यांना आशीर्वाद समर्थांचा इथनं पोचल. त्यामुळं आपला हा कार्यक्रम झाल्यानंतर थोडी बाहेरनं आपण थोडी इथली आपली गडावरची माती घेऊन आपण म्हणजे माझ्याकडं नानासाहेब आहेत, डॉक्टर साहेब, सगळ्यांनी मिळून सगळ्या मठाधिपतींनी पण आशीर्वाद देऊन सुपर्द करावी. म्हणजे साताऱ्यामध्ये आपला जो कलश आहे त्याच्यामध्ये आपल्या सातारच्या बाकी सर्व ह्याच्यात ती पण गडावरची माती आम्ही समाविष्ट करू आणि तो कलश त्यांच्यापर्यंत पोहोचू. धन्यवाद. माननीय नानासाहेब जाधव यांना विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं आणि त्यानंतर लगेचच आपल्या पहिल्या सत्राला इथे सुरुवात होणार आहे. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि या कार्यक्रमा संमेलनासाठी आलेले कार्यकर्ते, सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की मी काही बोलणार नाही आहे, परंतु सांगितलेलं करायचं असतं. फक्त 1-2 वाक्यात जर सांगायचं झालं, योगायोगाने हे जे वर्ष आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं 350वं वर्ष आहे आणि त्या निमित्ताने या गडावर ज्यांनी छत्रपतींना मार्गदर्शन केलं, त्यांची एका अर्थाने जसं मागाशी राजवैद्याचा विषय नाही तसे राजगुरू म्हटलं तरी चालेल, असं समर्थांनी जे काम केलं त्यांच्याच या ठिकाणी यावर्षी जरा थोडंसं हे जे मठपती संमेलन आपलं असतं त्याला आणखीन एक जोड की जे रामदास स्वामी ज्या कामासाठी किंवा ज्याच्यासाठी त्यांनी सगळं आपलं आयुष्य एका अर्थाने खर्ची घातलं, तो विषय समाजापर्यंत, देशापर्यंत, नागरिकांच्यापर्यंत जावा आणि देशभक्ती, राष्ट्रभक्ती, शक्ती या सगळ्या विषयाचं नीट जागरण व्हावं, यासाठी ही जी मठं स्थापन केली त्यांनी ठिकठिकाणी, त्या मठांच्या माध्यमातून आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनही हा विषय देशभर पसरावा, यासाठी हा 2 दिवसाचा त्याला विचार मंथन संमेलन म्हटलेलं आहे. तेव्हा अनेक प्रकारच्या विचारांची देवाणघेवाण त्या ठिकाणी होईल. त्याचा उल्लेख मगाशी कार्यक्रमाच्या रूपरेषेमध्ये केलाच, तर त्याला तो घेऊन आपण सगळं ऐकून घेतल्यानंतर त्याचं कसं आपल्याला समाजापर्यंत पोहोचवतील याचा विचार आपण सर्वांनी करावा. आणि या संमेलनासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात अनेक भक्ती संप्रदाय निर्माण झाले. महाराष्ट्र ही मुळी संतांचीच भूमी आहे आणि या सगळ्या संतांनी समाजाचा उद्धार केला. तो कुठल्याही पदवीसाठी नाही, कुठल्याही पुरस्कारासाठी नाही, तर त्यामागे समाजाच्या उन्नतीची भावना होती, तळमळ होती आणि याच भावनेतून त्यांनी समाजाला दिलेलं योगदान हे महत्त्वाचं आहे. त्यांचं तत्त्वज्ञान आजच्या काळातही तितकंच उपयोगी आहे आणि याच विषयावर देशापुढील समस्या आणि संतांचं योगदान या विषयावर आता डॉक्टर अरविंद देशमुख हे आपले विचार मांडणार आहेत. डॉक्टर, त्यांना मी विनंती करते मंचावर येण्याची. हो, हां. डॉक्टर अरविंद देशमुख हे गोसी टोंपेकाटा वाणिज्य विज्ञान महाविद्यालय चांदूर बाजार, जिल्हा अमरावती इथं आहेत. त्यांचं शिक्षण MA PhD पर्यंत झालेलं आहे आणि संत श्री गुलाबराव महाराज संस्थान चांदूर बाजार, जिल्हा अमरावती याचे ते कार्याध्यक्ष आहेत. उत्तम वक्ते आहेत आणि विविध विषयांवरती त्यांचं प्रभुत्व आहे. त्यांनी इथं आपले विचार मांडावेत अशी त्यांना विनंती करते.
मीच करते. आले का ते देशमुख? हां, या या. हां, सर्वांनी कृपया खाली बसावं. आपण सर्वांनी कृपया स्थानापन्न व्हावं. मी डॉक्टर देशमुख यांना विनंती करते मंचावर येण्याची आणि संस्थांचे अध्यक्ष आणि अधिकारी स्वामी श्री भूषण स्वामी यांना विनंती करते की आपण समर्थ प्रसाद देऊन डॉक्टर देशमुख यांचा सन्मान करावा. फोटो कौस्तुभ, एक मिनिट फोटो. या डॉक्टर देशमुख. समर्थ संप्रदायाच्या राजधानीमध्ये आपण बसलेलो आहोत. समर्थांचं आणि आपल्या सर्वांचं दैवत भगवान पूर्व रामचंद्रांच्या स्मरणाने आपल्या